श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या हातावरील लाल केंद्र बिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देणार आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला देवाचे दर्शन मिळेलच असे नाही, प्रत्येकाला संतांची सेवा करण्याची संधी मिळेलच असे नाही आणि प्रत्येकाच्या नशिबात स्वामी समर्थाची कृपा सहजासहजी लिहिली असेल असे नाही. कारण स्वामी समर्थाची सेवा हे माणूस स्वतःच्या इच्छेने करत नाही, तर त्या सेवेसाठी स्वामी स्वतःच्या व्यक्तीची निवड करतात, ज्याच्या जीवनावर स्वामीची कृपा दृष्टी पडते, ज्याच्या अंतःकरणात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित होतो, ज्याच्या मनात अहंकारापेक्षा नम्रता आणि स्वार्थापेक्षा सेवा जागृत होते, त्या व्यक्तीला स्वामी स्वतः आपल्या सेवेसाठी पात्र बनवतात. अनेक लोक विचार करतात, मी इतकी पूजा करतो, इतका जप करतो, तरी माझ्यावर संकटे का येतात? पण या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. संकट म्हणजे देवाने दिलेली शिक्षा नसते. संकट म्हणजे आपल्या जीवनाला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक प्रकाशमान बनवण्याची एक संधी असते. जसं सोन्याचा दागिना बनवण्याआधी सोने अग्नीत तापवले, तसेच माणसाचे व्यक्तिमत्व संकटाच्या अग्नीतूनच तेजस्वी बनते. आज तुम्ही अडचणीतून जात आहात, ते कायमची नाही. तुमच्या डोळ्यात आज अश्रू असतील, पण उद्या याच डोळ्यात आनंद अश्रू असतील. आज तुमच्या हातात रिकामेपणा वासेल, पण उद्या त्याच हातात यशाची फुले असतील. आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, पण उद्या तुमचे यश पाहून तेच लोक तुमचा आदर करतील. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील आणि स्वामीवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाने परिस्थितीसमोर हार मानू नये, कारण हा मानणारा माणूस स्वतःचे भविष्य स्वतःच बंद करून टाकतो. पण जो संघर्ष करतो, जो पुन्हा उभा राहतो, जो अश्रू पुसून पुन्हा पुढे चालत राहतो, त्याच्यासाठी परमेश्वर नवीन मार्ग तयार करतो. संघर्ष हा अपयशाचा नाही, तर यशाचा जन्माचा प्रारंभ असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, झाडाला गोड फळे येण्यापूर्वी किती ऋतू सहन करावे लागतात? उन्हाचा तडका, पावसाचा मारा, वादळाचा तडका, हे सर्व सहन केल्यावरच ते झाड फळांनी भरते. तसेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे भविष्यातील मोठ्या आनंदाची तयारी असते. म्हणून संकटाला शत्रू समजू नका, त्याला तुमचा शिक्षक समजा. जीवनात काही वेळा असे दिवस येतात की माणूस पूर्णपणे एकटा पडतो. ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं तेच लोक दूर जातात, ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच विश्वासघात करतात, ज्यांनी आपले मानले तेच साथ सोडतात. अशा वेळी मन तुटते, डोळ्यात अश्रू येतात आणि प्रश्न पडतो, स्वामी मी असे काय केलं? पण लक्षात ठेवा, स्वामी जेव्हा तुमच्या आयुष्यातील चुकीची माणसे दूर करतात, तेव्हा ते तुमच्या आयुष्यात योग्य वेळ आणि योग्य कृपा आणण्याची तयारी करत असतात. जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेवर घडते. बी पेरल्यानंतर झाड उगवत नाही, फूल उमलण्यासाठीही योग्य ऋतू लागतो. तसेच तुमच्या प्रार्थनांनाही योग्य वेळ असते. तुम्ही आज केलेली प्रार्थना उद्या फळ देईल असे नाही, पण योग्य क्षणी तिचे उत्तर नक्की मिळतो. म्हणून प्रार्थना थांबवू नका, श्रद्धा कमी करू नका, सेवा सोडू नका. स्वामीच्या सेवेत राहणाऱ्या माणसाला आयुष्यात बदल हळूहळू सुरू होतात. सर्वप्रथम त्याच्या मनात शांतता येते, नंतर विचारामध्ये सकारात्मकता येते, त्यानंतर कर्मात प्रामाणिकपणा येतो आणि शेवटी जीवनात यश, समाधान आणि आनंद आपोआप येऊ लागतो. म्हणून सेवा म्हणजे केवळ अगरबत्ती लावणे किंवा आरती करणे नाही. सेवा म्हणजे प्रत्येक क्षणी चांगले विचार ठेवणे, प्रामाणिकपणे कर्म करणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याच्या पाठीशी उभे राहणे आणि कोणाचेही वाईट न करणे. आज अनेक लोक जलद यशाच्या मागे धावत आहे, पण स्वामीचा मार्ग वेगळा आहे. स्वामी संयम शिकवतात, कारण संयमाशिवाय मिळालेले यश टिकत नाही. संघर्षातून मिळालेले यश कायमस्वरूपी असते. म्हणून तुमचा प्रवास कितीही कठीण असला तरी चालत राहा.
प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेत आहे. कधी कधी स्वामी तुमची परीक्षा घेतात, कारण परीक्षा घेतल्याशिवाय पात्रता सिद्ध होत नाही. विद्यार्थी परीक्षेनंतरच पुढच्या वर्गात जातो, तसेच फक्त ही संकटाच्या परीक्षेनंतरच मोठ्या कृपेचा अधिकार होतो. म्हणून संकटे आली की घाबरू नका. स्वतःला विचारा, कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या आनंदाची तयार करत असतील. जीवनात एक मोठा कायम लक्षात ठेवा, तुमचा संघर्ष कोणालाही दिसत नाही, पण तुमचे यश सर्वांना दिसेल. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक आज हसतील, उद्या टाळ्या वाजवतील, पण स्वामी प्रत्यक्ष आणि तुमच्या मनातील वेदना पाहत असतात. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून कर्म करत राहा. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीच विझत नाही. बाहेर किती अंधार असला, परिस्थिती कितीही कठीण असली, लोकांनी कधीही साथ सोडली तरी श्रद्धेचा प्रकाश माणसाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, संकट आले म्हणून रडत बसू नका. संकट आले म्हणजे तुमच्यातील सामर्थ्य जागे करण्याची वेळ आली आहे. नदीला समुद्रापर्यंत पोचण्यासाठी किती वेळाने द्यावे लागतात, किती दगडांना धडके द्यावे लागते, किती खोल दऱ्या पार कराव्या लागतात, पण ते कधीही वाहने थांबत नाही, कारण त्याला तिचे अंतिम ध्येय माहीत असते. तसंच तुमचेही जीवन आहे. अडथळे येतील, अपमान होतील, अपयश येईल, पण चालत राहणारा माणूस एक दिवस यशाच्या शिखरावर पोचतो. अनेक वेळा माणूस देवाकडे विचारतो, स्वामी मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण आपण हे विसरतो की देव कधीही कमकुवत माणसाला मोठी जबाबदारी देत नाही. ज्याच्यावर त्याचा विश्वास असतो त्यालाच ते अधिक मजबूत बनवण्यासाठी परीक्षा देतात, कारण भविष्यात तुमच्याकडून मोठी कार्य घडवून द्यायचे असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आज जे काही घडत आहे ते व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक संघर्ष तुमच्या उद्याच्या यशाची पायाभरणी करत आहे. स्वामी समर्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांनो, एक गोष्ट मनात करून ठेवलं पाहिजे, सेवा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नामस्मरण करणे नाही. सेवा म्हणजे घरातील मोठ्याचा आदर करणे, आई वडिलाचे मन न दुखवणे, गरजूला मदतीचा हात देणे, सत्याच्या मार्गाने न सोडणे, कोणाचेही वाईट न चिंतणे. ज्याच्या मनात करुणा आहे त्याच्या घरी स्वामीचा वास असतो. ज्याच्या हातून सत्कार घडते त्याच्यावर स्वामीची कृपा असते. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? जेव्हा जीवनात सर्व काही सुरळीत चालू असते तेव्हा माणूस देवाला कमी आठवतो, पण संकट आले की त्या देवाचे नाव होठावर येते. म्हणून कधी कधी संकटे आपल्याला देवाच्या अधिक जवळ आणण्यासाठी येतात. दुःख आपल्याला नम्र बनवते, अपयश आपल्याला शहाणे बनवते आणि संघर्ष आपल्याला सामर्थ्यवान बनतो. त्यामुळे संकटाला शाप समजू नका, त्यातही स्वामीचा आशीर्वाद लपलेला असतो. तुमच्या आयुष्यात काही लोक असे भेटतील, ते तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील. काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतील, काही लोक तुमच्या अपयशाला हसतील, पण त्याच्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका, कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण चुकीचं होणे ही सर्वात मोठी हार असते. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात, चांगुलपणा कधीही सोडू नका, कारण चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळतो, पण नक्की मिळेल. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, संघर्षाची कथा उद्या तुमच्यासाठी प्रेरणा ठरेल. आज तुम्ही पडत आहात, पण उद्या तुम्ही चित्राने उभे राहण्याची प्रेरणा द्याल. म्हणून प्रत्येक वेदना शांतपणे स्वीकारा, प्रत्येक अश्रूला प्रार्थनेत बदलून टाका, प्रत्येक अपयशाला नवीन सुरुवात समजा, कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला जगातील कोणती शक्ती कायमची हरवू शकत नाही. लक्षात ठेवा की वेळ कधीच कायम एकसारखी राहत नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, नशीब बदलते, पण जो माणूस संकटातील आपली श्रद्धा बदलत नाही त्याचे भविष्य नक्की उजळते. म्हणून आज कितीही अंधार वाटला असला तरी उद्याचे सूर्य तुमच्यासाठी
उगवणार आहे. फक्त धीर सोडू नका, विश्वास कमी करू नका आणि स्वामींची सेवा कधीही सोडू नका. कधीकधी स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करण्यास उशीर करतात, कारण ते आपल्याला आपण मागतो त्यापेक्षा अधिक चांगले देण्याची तयारी करत असतात. लहान मूल धारदार सुरी मागतो, पण आई ते देत नाही, कारण आईला माहीत असते ते देत नाही कारण आईला मुलाचे भले माहीत असते. तसेच स्वामींनाही आपल्या आयुष्यातील योग्य वेळ माहीत असते. म्हणून जे मिळालं नाही त्याचे दुःख करत बसू नका. जे मिळणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. ज्या दिवशी तुम्ही परिस्थितीवर लढणे सोडून परिस्थितीला लढायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमच्या विजयाची सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.